गिरगाव चौपाटीचं विहंगम दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकताय की कशा प्रकारे गिरगाव चौपाटीवर जनसागर या ठिकाणी उसळलेला आपल्याला बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात छोटे गणपती असतील किंवा मोठे गणपती असतील त्यांच्या विसर्जनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आणि संध्याकाळी अपेक्षेप्रमाणे मोठे गणपती या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र याच्यापेक्षा कितीतरी जास्त गणपती या ठिकाणी दाखल होतील, कारण आज मुंबईत दिवसभर पाऊस पडत असल्यामुळे ही जी विसर्जनाची मिरवणूक आहे ती मात्र अनेक ठिकाणी उशिरा सुरू झाली। त्याच्यामुळे जसजशी रात्र होईल किंवा रात्री किंवा अगदी पहाटेपर्यंत अनेक मोठ्या संख्येनं मोठे गणपती या ठिकाणी विसर्जनासाठी दाखल होतील आणि या ठिकाणी काही गणपतींचं विसर्जन या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समुद्राच्या बाजूला सुरक्षा म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलीस असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा विविध संस्था असतील, शासकीय संस्था असतील, ते या ठिकाणी विविध प्रकारे गस्त घालतात। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी कोस्ट गार्ड किंवा तटरक्षक दलाचं हॉरक्राफ्ट सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। त्याचबरोबर हेलिकॉप्टर सुद्धा या ठिकाणी गस्ती घालताना आपल्याला बघायला मिळतंय। थोडक्यात जसजशी गिरगाव चौपाटीवरची गर्दी या ठिकाणी वाढत चालली आहे, बंदोबस्त सुद्धा आधीपासून जो चोख ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली आहे किंवा जी गस्त आहे ती वाढवण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते। आणि ही अशा प्रकारची गर्दी रात्री आणखी वाढेल आणि विसर्जनाचा हा सोहळा असाच उद्या पहाटेपर्यंत या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला बघायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।